चीनमधून HMPV व्हायरस महाराष्ट्रात दाखल झाल्याची भीती ही व्यक्त केली जाते। उपराजधानी नागपूरमध्ये HMPV व्हायरसचे 2 संशयित रुग्ण आढळून आलेत। पाहूया। HMPV व्हायरसचा महाराष्ट्रात शिरकाव। नागपूरमध्ये आढळले HMPV व्हायरसचे 2 संशयित रुग्ण। 2 मुलांना खोकला आणि तापाची लक्षणं। दोघांच्याही स्वॅबचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवले। चीनमध्ये सध्या थैमान घालत असलेल्या HMPV व्हायरसचा महाराष्ट्रात शिरकाव झालाय। उपराजधानी नागपुरात HMPVचे 2 संशयित रुग्ण आढळून आलेत। एक 7 वर्षांचा मुलगा आणि 13 वर्षांच्या मुलीला खोकला आणि तापाची लक्षणं होती। या दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले, मात्र त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली नसल्याची माहिती नागपूर जिल्हा प्रशासनाकडून मिळतेय। संशयित रुग्णांच्या स्वॅबचं सॅम्पल जिनोम सिक्वेन्सिंग केलं जाणार आहे। व्हायरसमध्ये म्युटेशन झालंय का याचा अभ्यासही केला जाईल। नाही, आता सध्या फक्त आपल्याला काळजी आहे की फक्त आपल्याला कन्फर्म करायचं आहे की तिकडची नेमका हा म्युटेशन आहे की नाही आहे। त्याच्याकरता आपल्याला होल जिनोमिक सिक्वेन्सिंग करणं आवश्यक आहे, पण अशी शक्यता खूप कमी वाटते। आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी राज्यातल्या नागरिकांना घाबरून जाण्याची गरज नाही असं सांगत काळजी घेणं मात्र गरजेचं असल्याचं म्हटलंय। तर नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा नागपूरच्या जनतेला काळजी घेण्याचं आवाहन केलंय। हा विषाणू आपल्यासाठी फारसा म्हणजे फारसा इतका गंभीर घेण्यासारखा नाही। मला माझी आपल्या सर्वांना विनंती अशी आहे की चीनमध्ये हा व्हायरस आला आणि त्यामुळे आपण सगळेजण अस्वस्थ झालो अशी सुरुवात आपण केली। याचा अर्थ असा आहे की हा विषाणू पूर्वीपासूनच सगळीकडे जगभरामध्ये अस्तित्वात आहे, परंतु याचा जो काही धोका है तो खूब कमी है। घबराने की कोई भी जरूरत नहीं है। और अभी हेल्थ डिपार्टमेंट ने एक गाइडलाइंस निकाले हैं जो कि वायरल डिसीज के लिए व्हाट टू डू व्हाट नॉट टू डू। वो ओपीडी बेसिस की थे, वो 7 से 14 साल के उम्र रेंज में है और रिपोर्ट्स 2-3 दिन में पुणे से और एम्स से आ जाएगा। तो मेरी यही दरख्वास्त है कि बार बार जनता को, नागपुरकर को घबराने की कोई जरूरत नहीं है। HMPV व्हायरसनं महाराष्ट्रात शिरकाव केलेला असला तरी घाबरून जाऊ नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांसह सगळेच राजकीय नेते करतायत। तर आरोग्य विभागानं सुद्धा याबाबत घाबरण्याचं कारण नसून काळजी घेण्यास सांगितलेलं आहे। त्यामुळे व्हायरसबाबत भीती बाळगू नका, मात्र सावधगिरी नक्कीच बाळगा। ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।